नमस्कार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना आपल्याला दिसत आहेत. या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी आज सकाळी मराठा आरक्षणाचा एक विधान केलं होतं. महाराष्ट्र सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे यांनी त्यावेळेस स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावर असताना त्यावेळी धाराशिवमधील एका हॉटेलमध्ये ते थांबले असताना काही मराठा आंदोलकांनी आक्रमक होत राज ठाकरेंवर थांबलेल्या त्यांच्या हॉटेलमध्ये शिरले आणि जोरदार घोषणाबाजी देखील केली राज ठाकरेंविरुद्ध. काय झालं की यावेळी राज ठाकरे यांनी केलेल्या विधानाबद्दल आम्ही जाब विचारणार, मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय हे आम्ही विचारणार असं म्हणत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी देखील त्यावेळेस केली. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टवर करत एक पोस्ट टाकली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची धग दाखवली आहे असं म्हणत अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता त्यांच्यावर सडेबोट केलं. आणि याचाच परिणाम म्हणून वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली आहे. ये वो शेर है जो रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं. आज समजलं असेल महाराष्ट्राला सातबारा कोणाचा बापाचा नाही असं अमोल मिटकरी यांनी त्यावेळेस स्पष्ट भाषेत त्यांना सांगितलं. महाराष्ट्रात कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरून ठाकरेंच्या विरोधात धाराशिव येथील मराठा आंदोलकांनी संतापाची लाट उसळली होती. आज संध्याकाळी राज ठाकरे यांनी धाराशिव येथे मुक्कामासाठी आले असताना त्यांना भेटून जाब विचारणार असल्याचं मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलकांना भेट नाकारल्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला आणि तणाव निर्माण झाला होता. मुक्कामी थांबलेल्या हॉटेलमधील त्यांच्या दालनापर्यंत जाण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता, पण सिक्युरिटी एवढी टाईट होती की ते राज ठाकरेंपर्यंत पोहोचू शकले नाही. पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांवर नियंत्रण मिळवले. या दरम्यान मराठा आरक्षणाबाबत हॉटेल परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील झाली. ही असताना एका मराठा तरुणाने सर्वांना प्रतिनिधी म्हणून ठाकरे यांची भेट घ्यावी असा प्रस्ताव समोर आला. मात्र सर्वांनाच ठाकरेंनी भेटायचे असल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. मात्र त्यानंतरही काही वेळाने आंदोलकांना शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेमधून काय निघालं ते अजून अद्याप स्पष्ट नाही आहे. राज ठाकरे यांची भूमिका काय मराठा आंदोलकांविषयी, मराठा आरक्षणाविषयी हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे. आणि आता याच्यामध्ये अमोल मिटकरी वर्सेस राज ठाकरे असा एक नवीन चॅप्टर सुरू होऊ शकतो. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.